नमस्कार, मी सेजल पुरवार। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा 7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प हा शासनाने सादर केला। हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र 2047 या दीर्घकालीन रोडमॅपवर आधारित तयार करण्यात आला। पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000ची मदत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा विजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला। एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवलं, तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावं आणि शहरं एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचंही काम केलं। ही प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मोठ्या प्रमाणावर योगदान देणारा हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज आपण पाहिलेला आहे आणि मी त्यामुळे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांना ॲज अ वित्तमंत्री म्हणून त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला आहे। राज्याचा 2026-27 अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि विजन डॉक्युमेंटची प्रभावी अंमलबजावणी करणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली। मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प दिवंगत अजित पवार यांना समर्पित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले। युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व आवश्यक उपाययोजना करते। ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मंत्री गिरीश महाजन युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांसोबत संवाद साधताय, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सगळ्या लोकांना या ठिकाणी सुरक्षित परत आणण्याचं काम हे केंद्र सरकार करेल आणि राज्य सरकार सातत्याने त्याचा पाठपुरावा करत राहील। आपल्यापैकी कोणाकडे जर असे मेसेजेस आले तर ते आम्हाला फॉरवर्ड करा, आम्ही ते MEA ला देतो आणि MEA कडनं डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधला जातो आणि त्यांना आश्वस्त केलं जातं। या सभागृहाच्या माध्यमातून परदेशात अडकलेले जे काही आपले लोक आहेत त्या सगळ्यांना पूर्ण सुरक्षिततेतून आपण परत आणू हा विश्वास मी देऊ इच्छितो। नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नानं मराठी भाषेचं वैभव कायम राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यभूषण पुरस्कार तर मारुती बाबा कुरेकर यांचा विशेष पुरस्कारानं गौरवही करण्यात आला। मराठी भाषेचा गौरव जगभरात पोहोचवण्याचे शासनाचे प्रयत्न आहे आणि पुढील वर्षीचं विश्व मराठी संमेलन विदर्भात आयोजित करावं, त्यानंतरचं विश्व मराठी संमेलन परदेशात करण्याचं नियोजन करावं, या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या। कॅनडामधील शैक्षणिक संस्था उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी। महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहे, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅनडा शिष्टमंडळाला केलं। कॅनडामध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी जातात, त्यामुळे कॅनडामधील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमध्ये आपली शैक्षणिक दालनं उघडावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले। मुंबईमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पल्स या वैद्यकीय परिषदेचं 27 आणि 28 मार्च रोजी आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पल्स 2026चा कर्टन रेझर कार्यक्रम विधान भवनामध्ये पार पडलाय। परिषदेत 20 सत्रांच्या माध्यमातून दुर्धर आजारांवरील उपचार याविषयी चर्चा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे।
महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.